एकदा नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आहे दीदीचा बर्थडे आणि आम्ही चाललो आहे शॉपिंगला। हे बघा दाजी आले आहेत आणि चालू आहे आमची तयारी शॉपिंगची जायची। घरात खूप सारा पसारा आहे, सगळं घरात पसारा आहे। आणि आपला हिरो बघा कसा दिसतोय, हाय म्हणतात बघा काय हिरो दिसतोय, गोंडस बाळ दिसतंय माझं। आणि हे बघा ट्राय करते कोण हे बघा। आणि हे जे सगळं आहे ना ते आम्हाला सगळं आवरायचंय, झटकायचंय, ते तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटेल। कंटिन्यू बघा। पिंक घे, पिंक पिंक, हा तोच घे पिंक। कोणता घे तुला ड्रेस सेंचुरी चांगला दिसेल तो घे। हा घे, हा व्हाईट ते तुला दिसत त्याच्यातून व्यवस्थित गाडी चालवायची दिसतं चांगलं मला। मग कोणता भारी तो हाच घे। हा दिसतो भारी। आखे चष्मे काढले दे ठेवून मग। म्हणलं ते ड्रेस धुतलेले तिकडे ठेवून दे। हे बघा ह्यांचा एकच नंबर दिसत, क्यूट बॉय, हँडसम, सगळ्यात हँडसम आमच्या घरामधला। मला आवडतं केस। दादू तू कितवीला आहे रे? आज तुझा सेंड ऑफ डे होता ना, तुझा सेंड ऑफ डे होता ना स्कूल मध्ये, काय काय झालं? तुम्ही टीचरला काय गिफ्ट दिलं? वॉच 550 हा बघा। मूर्ख झाले देख मोका। मला असं वाटतं याला असं दाखवत राहा व्हिडिओ मध्ये। दिले त्याची केस बिघडू नका। मग बुटे पण स्टाईलिश सगळं नवीन घालून आलेले। बुटे घाल गार पाणी आणायचं ना, हे नाही बघतोय मी आता ठेवलं। बाजल तसंच बाज झालं। हे पकड ना, मग बुटे घालायचं का? आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हाच बॉय जास्त दिसणार आहे। बर्थडे माझा बघा। आम्हाला पाणी नाही, काल ड्रेस घ्यायला गेलो पाणीच भरलं नाही। तर माझे फ्रेंडचे माझे लाडू बघा कसा चाल माग चाल आमच्या। चल या इकडे मागे या। दादूला चक्कर मारायला मजा वाटती। इकडे होती रे दादू इकडे ए टाकल्या त्याला यायचं तो म्हणजे नाही जायचं त्याला कपडे घेते त्याला चक्कर मारायला छान वाटत होतं हाय ना दाद्या। व्यवस्थित लावलं तिथे लॉक। छान इकडे बघ ए दादू इकडे ना। आणि बघा आलो दुकानात आणि मस्त असे छान ड्रेस दाखवले त्यांनी। असे वन पीस वगैरे होते, घागरे होते आणि साऊथ इंडियन टाइप घागरा पण होता
आणि ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे। खूप अशी छान वर्क वगैरे डिझाईन छान होती। हे राजपाल आहे आपल्या नगरमधील दुकान। इथं आम्ही कपडे बघत आहे दीदीला बर्थडे साठी। आणि झालं कसं माहितीये का, ड्रेस खूप छान होते, पण दीदीला कसं जरा थोडासा वेगळा युनिक असा कलर आणि ड्रेस पाहिजे होता। तिला ब्लाउज पण डिझायनर पाहिजे होतं आणि तिला जसा हवा तसा तिला पटत नव्हता। आम्हाला आवडून उपयोग नव्हता, कारण बर्थडे गर्ल ती आहे म्हटल्यावर तिच्या आवडीनुसारच आम्हाला घ्यायचा होता। आणि कसं मला वेस्टर्न वेअर खूप आवडला होता, तो साऊथ इंडियन ड्रेस, पण दीदीला नाही आवडला। दीदीला वाटलं बर्थडे साठी असा ड्रेस नको, आणि म्हटलं जाऊ दे आता, कसं तिला नाराज करून उपयोग होणार नाही, तिला जसं आवडेल तसं घेऊ। आणि ह्याच्यातले खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस जे आहेत ना, तर ते दीदीजवळ होते, कारण तिला असे दर बर्थडेला मी ना खूप असे छान छान असे ड्रेस घेत असते। कारण अगोदर आहे ना, सुरुवातीला खरं सांगते तुम्हाला की तिच्याकडे एक पण ड्रेस असा चांगला नव्हता, आणि हळूहळू मी तिला एक 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 करून असा ड्रेस घ्यायला सुरुवात केली चांगली, की कधी आपण बाहेर गेलो कुठल्या लग्नाला वगैरे, तर मुलांना कसं मग मुलींना असे छान ड्रेस हवे असतात, काही कार्यक्रम फंक्शन वगैरे असले तर, आणि कधी टायमिंगला आपल्याकडे पैसे असतात नसतात, त्याच्यामुळे बर्थडेच्या निमित्ताने किंवा दिवाळीच्या निमित्ताने मी तिला एक दोन चांगले ड्रेस वर्षातून घेत असते, की ज्यामुळे काय होईल तिला ते एक चांगलं कलेक्शन होईल तिच्याजवळ। आणि असं कधी काही कार्यक्रम निघला तर आपल्याकडे पैसे असू किंवा नसू अडून पण पडत नाही, कारण मुलांजवळ आधीच असं चांगला पीस असतो आणि ते घालता पण येतात। त्यानुसार आता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आहे जे तिला मी कलेक्शन करून घेत आहे। आणि कसं आहे, आपल्या हातावरती असलं का सगळ्या गोष्टीचा विचार करूनच घ्यावा लागतो। आणि बघा किती सुंदर अशी दिसते ह्या साऊथ इंडियन ड्रेसमध्ये, घागऱ्यामध्ये, आणि मला खूप आवडला हा। दाजींना पण खूप आवडला होता, पण दीदीला नाही आवडला। मग म्हटलं जाऊ द्या नको, कसं तिची आवड महत्वाची आहे, घालायचं तिला आहे, आपल्याला नाही घालायचा। मग म्हटलं तिला जसं आवडेल तसा। तर आणि जे सारे टॉप वगैरे असतात ना, जीन्स वगैरे, ते तर तिचे आहे खूप सारे आहेत, पण असे भारीतले ड्रेस जास्त नाही कलेक्शन, तर ते थोडं थोडं मी तिला करत आहे। आणि आता मुलं म्हटले ना, तिला असं वाटतं 2-4 दुकानं मला मम्मीनं पप्पाने फिरावा आणि मग त्यातून मी एक ड्रेस चॉईस करावा, एका ड्रेसमध्ये नको असं तिला वाटत असतं, एका दुकानात नको। आणि मग ह्या बघा तिथं काय तिला पटले नाही, ड्रेस खूप छान होते पण तिची चॉईस, मग नाही पप्पा आपण ना सावेडीला जाऊ, पाईपलाईन रोडला नगरमध्ये। मग आम्ही सावेडीला गेलो, तिथं ड्रेस बघितले, तिथे नाही आवडले, मग डायरेक्ट गेलो आम्ही नगरमध्ये। आणि हे बघा राजमाता आहे ना, हे तिथले ड्रेस आहे, खूप छान असे घागरे होते तिथं, वन पीस होते, एकदम भारी हेवी असे वन पीस होते, मस्त असे घागरे होते बघा, दिसताना इतके छान लुक दिसत होते का बस। पण त्याची रेंज पण तशीच होती, घागरा तसंच, क्वालिटी तशीच, आणि प्राइस पण तशीच होती, आणि आमच्या प्राइसच्या बाहेर होते, त्यामुळे आम्ही इथं काही घेतले नाही। ड्रेस खरंच छान होते, जर कुणाला घ्यायचे असले तर त्यांनी राजपाल आणि राजमाता ह्या दुकानामध्ये नक्की जावा, खूप छान असे घागरे आहेत, आणि म्हणजे तुम्हाला आवडत पण, आणि कलेक्शन पण मस्त होईल तुमचं आलं। पण आम्हाला कसं पैशामुळे आम्ही नाही घेतलं, आणि मग नगरमध्ये गेलो आणि बघा तिने फायनली ड्रेस घेतला आहे। माझा बर्थडे आउटफिट पप्पा एक दिवस आता नाही जाणार मी। 100च्या 3 द्या का काय तुम्हाला आवडला। आणि शॉपिंग वगैरे झाली, खूप ऊन पडलेलं होतं, अख्खा दिवस आम्ही फिरत होतो, आणि मग नंतर आलो आहे बघा, आम्ही निघालो, आणि मग मुलं म्हटले मग पप्पा आपण काहीतरी गार थंड घेऊया, आणि दादूचं चालू होतं वडा खायचं म्हटलं अजिबात नाही, एवढ्या उन्हाचं तेलकट बिलकट अजिबात खायचं नाही। आणि मग आम्ही आलो, आणि मग हे बघा इथं मस्त उसाचा रस घेतला, आणि छान पण वाटलं उसाचा रस पिल्यावर, जरा गार पडलं, कारण आहे ना इतकं गरम होतंय का बस, इतकं ऊन आहे ना, एवढ्या उन्हाचं दाजीनं फिरायचं म्हटलं तर इतका राग येत होता। आणि प्रत्येक दुकानात गेलो नाही मी, प्रत्येक दुकानात त्यांचे बोलणे खात होतो, त्यांना इतका राग येत होता, त्यांना असं वाटायचं एका दुकानात गेलो ना तिथंच काय घ्यायचं तेवढे कपडे घ्या तुम्ही, असं 4 दुकानं हिंडायचं त्यांना बिलकुल आवडत नाही। ते पण आपल्याला एवढं मेहनतीनं दाखवतात आणि आपण तिथे घेत नाही म्हटलं ते पण मग त्यांना बरं वाटत नाही। पण आता दीदीची जशी इच्छा होती त्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ द्या,
एखाद्या वेळेस कधी मध्ये फिरायला काय हरकत नाही, पैसे पण चांगले. जाऊन दे नंतर नाही घेणार. आणि आता आम्ही उसाचा ज्यूस, उसाचा रस. दातो कमरा हटव कसं पितोय. आलो मी त्याला कधी बस बस. नाही एवढा भरपूर कशाला घेऊन द्या तुम्ही त्याला. वडा खरेदी एक माझ्याकडे. माझा ड्रेस बघायचा तुम्हाला सगळ्यांना. खूप भारी दाखव. खूपच वाटत साडी त्यांची खूप महाग आहे. आधी काही दाखवू, ब्लाऊज दाखवू का खालचं दाखवू. मी घागरा घेतलाय. स्टार्टिंग ब्लाऊज पासूनच करते. दाखव. हाय माझा बर्थडे ड्रेस कसा आहे. छान. आणि खालचं स्कर्ट पण खूप भारी. येस किती भारी. घालून दाखव ना पप्पाला. आणि हा ड्रेस आहे 1600 चा. कितीचा? 1600 चा. 1600 चा. तर मला आवडला. बिल दाखवू नको देऊ. काही खराब वाटलं तर ओढणी दाखव ना. ओढणी एवढी खास नाही बरं का त्याची, पण ड्रेस इतका भारी ना. अशी साधीची ओढणी. छान वाटते अशी नुसती वन साडी याची. हा दाखव का. मैं आई अभी चेंज करके. हे बघा असा केक आणलेला आहे. 5 मिनिटं. हे बघा हा दादू आहे. आणि आमचं घरातल्या घरातच सेलिब्रेशन चालू आहे. घरातल्या घरातच आम्ही सेलिब्रेशन करतोय. जास्त कोणी नाहीये, आमची फॅमिलीच आहे. आणि हे बघा इथं अशी मस्त बर्थडे गर्ल बसली आहे. आणि हे बघा इथं दाजी हाय म्हणावं. दाजीचा चेहरा बाद झालाय, कामाने खूप दमले. हा आपला गोलू एकदम उदास बसून राहतो. आणि दादू ये पुढे हाय मन. आणि साधं सिंपलच तयार झाली आहे. हे बघा हा गोलू लई नाराज आहे. ते बघा सारखं विचारते काय विचारते काय, खाली वर बघतच नाही डोळे करून. तोंड बघा सगळं सुकलेलं आहे. गोलू ए गड्या लाडू 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 का झालं बाबू तुला. का एवढं रुसलं तू. तुझी बहीण गेली गावाला, आपण तिला शोधून आणू. झोपला. चला आता दीदीला ओवाळते मी.
दादू गुलाब झालाय आता ओवाळून सगळ्यांना. देवाकडे देवा ठेवते मी. ते राहिलं. ते बघतो. चल कॅडबरी देतो. एक दोन करा, एक दाखव. कॅडबरी तुकडा दे त्याला थोडा. कॅडबरी आण. थोडा तुकडा दे. त्याच्या पुढे ठेव दे. खुर्ची ठेव. खाल्ले माझे गोलोनी. खाल्ली कॅडबरी. दादू त्याला कॅडबरी आवडते बरं का. हॅपी बर्थडे डिअर संजना. हॅपी बर्थडे टू यू. ब्लेस यू. May God bless you. Happy birthday. इथं बस दादू तिथं बस ना, तिथं खाली बस ना. लाडूला दे आपल्या. दादूच्या हातात दे, दादू घाले. दादूला घाल ना. थांब, दादूला घाल. दिसलं नाही व्हिडिओ मध्ये. बघा आता आमची झाली आहे बर्थडेची तयारी आणि असं मस्त छान असं केक कापलेला आहे. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. दादू ते बघा बर्थडेचा हिस्सेदार, पार्टीचा हिस्सेदार. हॅलो बोलू दाखव. बोलू दिसतंय का? केक खातोय. बघा वाटीत. थांबा मी बॅक साईडनं दाखवते गोलूला पण. तर बाय. पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. बघा केक खाते. आता माझा व्हिडिओ